ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि गणेश नाईकांमध्ये आव्हान आणि प्रतिआव्हान असं पाहायला मिळतं। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये जनता दरबार घेण्याची गणेश नाईक यांनी घोषणा केली आहे। तर एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात गणेश नाईक आपला जनता दरबार भरवणार आहेत। तर गणेश नाईकांच्या आव्हानाला शिंदेंची शिवसेना जनता दरबारानंच उत्तर देणार आहे। शिंदेंची शिवसेना सुद्धा ठाण्यामध्ये जनता दरबार भरवणार आहे। खासदार नरेश म्हस्केंनी हे वक्तव्य केलं। पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल। नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लागेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत। प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढवणं हा त्याचा अधिकार असतो। नाईक साहेबांनी जो जनता दरबाराचा जो विषय घेतलेला आहे, ठाण्यामध्ये जनता दरबार करणार, त्याच्यावर ऑब्जेक्शन असणं आमचा विषय नाहीये। ते नेते आहेत, ते त्यावरती निर्णय घेऊ शकतात। जेव्हा ठाण्यात असा हजारो लोक त्यांना भेटायला कामं घेऊन येत असतात, मुंबईत असतात, माझ्यासारखा खासदार आनंद मठात बसतो, दुपारी 400-500 लोक त्या ठिकाणी आपल्या गारणी घेऊन येतात, अधिकाऱ्यांना आम्ही फोन करतो, तो दरबारच झाला। त्याकरता राजवाडा करण्याची काही गरज नाही। आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। निकेश, खरं तर कालच आपण या विषयावर बोललेलो होतो, अगदी 24 तास झाले असतील। काल आपण म्हटलं होतं कलगीतुरा रंगू शकतो, आता कलगीतुरा रंगताना दिसतोय। म्हणजे अगदी म्हस्केंनी केलेलं वक्तव्य असेल किंवा बातमी अशीही आली होती की आता पालघरमध्ये सुद्धा शिंदेंची शिवसेना जनता दरबार घेणार आहे गणेश नाईकांना उत्तर देण्यासाठी। नक्कीच विक्रांत, जर आपण काल पाहिलं तर वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये जनता दरबार भरवण्याची घोषणा केली होती। आणि याला उत्तर देताना शिवसेनेचे मुख्य नेते जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ना हरकत दाखवलेली होती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील ना हरकत दाखवल्याच्या नंतर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार जे आहेत ते नरेश म्हस्के यांनी देखील आता त्याला प्रतिउत्तर दिलेले आहे। त्यांनी सांगितले प्रत्येक नेत्याची जबाबदारी असते पक्ष वाढवण्यासाठी, त्यामुळे त्यांनी जर जनतेचा आवाज ऐकण्यासाठी, समस्या जाणून घेण्यासाठी जर ठाण्यात जनता दरबार घेतला तर त्याला आमची काही हरकत नाहीये। पण मात्र आमच्या देखील नेत्यांची इच्छा आहे, आमच्या देखील कार्यकर्त्यांची तीच इच्छा आहे की पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घ्याव्या। त्यामुळे आता आमचे मंत्री देखील पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतील असं देखील नरेश म्हस्के यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर जे लोक म्हणतायत की येणारी पालिका निवडणूक एकट्याने लढावी, तर प्रत्येकाची, आमच्या देखील कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आम्ही देखील स्वबळावरती लढण्यासाठी तयार आहोत अशी देखील त्यांनी नरेश म्हस्के यांनी सांगितलंय। त्यामुळे आता पालिका निवडणुकीच्या आधीच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये कलगीतुरा जो आहे ते रंगायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांची जरी इच्छा असली तरी नेत्यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचं काम आहे। तशा प्रकारची समजूत जी आहे ती नेत्यांनी कार्यकर्त्यांना घालावी असं देखील नरेश म्हस्के यांनी देखील सांगितलंय। त्याचप्रमाणे आता नरेश म्हस्के यांनी जर पालघरमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी जर जनता दरबार घेतला तर गणेश नाईक देखील ठाण्यामध्ये जनता दरबार घेणारच आहेत। जर खरोखरच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर जनता दरबार भरवला तर नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, नाही खरं निकेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।